चेहऱ्यावरती तुरटी लावल्यामुळे चेहऱ्यावरचं जे वांग आहे ते जातं का, किंवा चेहऱ्यावरती खूप सारे पिंपल्स येतात आणि तुरटी लावल्यामुळे ते कमी होतात का, किंवा चेहऱ्यावरती खूप सारे पिंपलचे डाग आहेत ते जातात का, किंवा चेहऱ्यावरती खूप सारं ऑइल साचलं जातं किंवा ऑइली स्किन आहे त्यामुळे तुरटी लावल्याने कोणता फायदा होतो का, या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. नमस्कार मंडळी, कशा तुम्ही सर्वजण. सोलापुरी ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल. तर पहिला प्रश्न कोणता होता, तुरटी लावल्याने चेहऱ्यावरचं वांग जातं का? अगदी बरोबर आहे, तुरटी लावल्याने चेहऱ्यावरचं वांग जे आहे ते जातं, 99% जातं. आता बघा 99% का म्हणते मी, तर एकदा तुमच्या स्किनला वांग जडलं तर ते 100% कधीच जात नाही. त्वचेच्या आतमध्ये खोलवरती 1% कुठंतरी लपून बसलेलं असतं आणि आपण काय करू शकतो, याला असे उपाय जे आहेत ते करून त्याला कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. तुम्ही यावरती काहीच उपाय जर नाही केला तर पूर्ण चेहरा भरतो आणि खूप सारा विद्रूप चेहरा दिसतो. त्यामुळे याला कंट्रोलमध्ये ठेवणं तितकंच महत्वाचं आहे. तर तुरटी हा उपाय असू शकतो का? तर अगदी बरोबर आहे, तुरटी हा उपाय असू शकतो, पण लावण्याची योग्य पद्धत जी आहे ती माहीत असणं तितकंच महत्वाचं आहे. तर बघा, आता तुमची स्किन कोणत्या टाईपची आहे हे माहीत असणं तेवढं अगोदर महत्वाचं आहे. तुमची स्किन जर ड्राय असेल तर तुम्ही वेगळ्या पद्धतीने तुरटी लावू शकता. तुमची स्किन जर ऑइली असेल तर तिथे तुम्हाला वेगळ्या पद्धतीने तुरटी लावायची आहे. तर सगळ्यात अगोदर ड्राय स्किन ज्यांची आहे त्यांची पद्धत मी तुमच्याशी शेअर करते. त्यांनी कोणत्या पद्धतीनं तुरटी लावली पाहिजे हे शेअर करते. बघा, ज्यांची स्किन ड्राय किंवा नॉर्मल आहे त्यांनी कशी तुरटी लावावी, तर चेहऱ्यावरती खूप वांग आहे, समजा खूप जास्त वांग आहे, तर कंटिन्यू आपल्याला काय करायचंय, रोज रात्री झोपताना चेहरा धुवायचा आहे. हातावरती खोबऱ्याचं प्युअर तेल घ्यायचं आहे. मिळालं तर घाण्याचं घ्या, नसेल तर पॅराशूटचं घ्या. हातावरती साधारणतः अर्ध्यातला अर्धा चमचा म्हणजे पाव चमचा आपल्याला काय करायचंय, खोबऱ्याचं तेल घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये अगदी किंचितशी, म्हणजे एक चिमूट सुद्धा नाही, अर्धी चिमूट सुद्धा नाही, अर्ध्या चिमूट मधलं सुद्धा कमी आपल्याला काय घ्यायचं आहे, तुरटी पावडर घ्यायची आहे आणि ती या खोबऱ्याच्या तेलामध्ये मिक्स करायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, हे मिश्रण दोन्हीचं. आणि त्यानंतर धुतलेल्या चेहऱ्यावरती आपल्याला हे लावायचं आहे. डॉट डॉट लावा आणि त्याच्यानंतर हलकासा एकच मिनिट चोळून घ्या. खूप जोरात चोळायची गरज नाही, हलकच चोळायचं आहे आणि हे साधारणतः 2 तास तुम्ही चेहऱ्यावरती ठेवा. जर शक्य असेल, तुम्हाला काही म्हणजे चरचरल्यासारखं वगैरे वाटत नसेल तर तुम्ही हे रात्रभर सुद्धा ठेवू शकता, रिझल्ट फास्ट येतो. पण जर चरचरल्यागत वाटत असेल तर रोज तुम्हाला हे 2 तास करायचं आहे. 2 तास चेहऱ्यावरती ठेवायचं आहे आणि नंतर नॉर्मल थंड पाण्याने चेहरा धुवून काढायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही झोपून जाऊ शकता. सकाळ उठून तुम्हाला फेस वॉश करायचा आहे. इथं आपल्याला रात्री झोपताना, म्हणजे जेव्हा आपण तुरटी लावतो, तुरटी आणि तेल मिश्रण लावतो, त्याच्यानंतर तुम्ही चेहरा जर धुतला असेल तर तिथं फेस वॉश वापरायचं नाहीये, फक्त थंड पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा आहे आणि बस रात्री झोपून जायचं आहे. सकाळी उठून आपल्याला फेस वॉश करायचं, म्हणजे की तुम्ही जे पण साबण म्हणा किंवा फेस वॉश वापरता ते तुम्ही लावून मग चेहरा धुवायचा आहे, रात्री धुवायचा नाही. इथं तुम्हाला ड्राय स्किन वाल्यांनी कोणत्या पद्धतीने तुरटी लावावी हे लक्षात आलेलं आहे. आता ऑइली स्किन वाल्यांनी जर त्यांच्या चेहऱ्यावरती वांग असेल त्यांनी कोणत्या पद्धतीने तुरटी लावावी हे सुद्धा शेअर करणार आहे. तर त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, मुलतानी माती लागणारी आहे. मुलतानी मातीमध्ये 1 चमचावर मुलतानी माती घ्यायची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चिमूट मधला अर्धा भाग काय घालायचा आहे, तुरटी घालायची आहे. तुरटीचा इथं खूप जास्त वापर करायचा नाहीये, अति केलं तर त्याचा फायदा होणार नाही, उलट नुकसानच होणार आहे. अर्धी चिमूट आपल्याला मुलतानी मातीमध्ये काय मिक्स करायचं आहे, तुरटी मिक्स करायची, एकदम किंचितशी तुरटी मिक्स करायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये रोज वॉटर घाला किंवा दूध घाला तुमच्या सोयीनुसार. ते मिश्रण करून घ्यायचं व्यवस्थित. दुसरं काही वापरायचं नाहीये, फक्त रोज वॉटर किंवा दूध या दोन्हीपैकी एक घालायचंय आणि बाकी हळद पावडर किंवा चंदन पावडर या कुठल्याच पावडर यामध्ये मिक्स करायचं नाही, फक्त याची पेस्ट बनवायची आहे आणि रात्री धुतलेल्या चेहऱ्यावरती लावायची आहे. आता हे रोज करायचं आहे का? अजिबात नाही. तर 2 दिवसातून एकदा हे तुम्हाला करायचं आहे. असं जेव्हा तुम्ही नियमित करता तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर जे पण वांग आहे ते हळूहळू लाईट होताना दिसणार आहे आणि हे तुम्हाला कंटिन्यू करायचंय 2 दिवसानंतर म्हणा किंवा 3 दिवसानंतर, जसं तुम्हाला जमल तसं. रोज हे करायचं नाही, कारण की होतं काय, रोज जर तुम्ही ऑइली जरी स्किन असेल, रोज जर तुम्ही मुलतानी मातीची ही जी पेस्ट आहे ती लावली तर तुमची स्किन जी आहे ती ड्राय होऊ शकते किंवा नॅचरल ऑइल जास्त आपल्या चेहऱ्यामध्ये, आपल्या त्वचेमध्ये ते मुलतानी माती शोषून घ्यायचं काम करते आणि त्यामुळे त्वचा जी आहे ती कोरडी पडते.
तर हे असं करायचं आहे. रात्रीच्या वेळेस आपण जेव्हा चेहरा धुतो, म्हणजे मुलतानी माती लावल्याचा पॅक जो असतो तो लावल्यानंतर चेहरा जेव्हा धुतो तेव्हा तुम्ही तुमच्या आवडीचं मॉइश्चरायझर नक्की लावायचं आहे, असं झोपायचं नाहीये. तर हे झालं वांगासाठी. वांग असेल तुमच्या चेहऱ्यावरती तर तुम्ही ड्राय स्किन वाल्यांनी कसा उपाय करायचा आणि ऑइली स्किन वाल्यांनी कोणत्या पद्धतीने उपाय करायचा आहे. तर हे लक्षात आलं. तुमच्या चेहऱ्यावरती खूप सारे पिंपल्स असतील किंवा पिंपल्सचे डाग असतील तर तुम्ही तुरटीचा वापर कसा करू शकता. इथं सुद्धा 2 वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर सुरुवातीला ड्राय स्किन वाल्यांसाठी, ड्राय स्किन वाल्यांनी काय करायचं आहे, मध घ्यायचं आहे, शुद्ध मध घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धी चिमूट तुरटी घालायची आहे. हातावरती घेऊ शकता तुम्ही. आणि अर्धी चिमूट आपल्याला काय करायचंय, तुरटी घालायची. मधामध्ये अर्धा चमचा मध घ्यायचा आणि त्याच्यामध्ये अर्धी चिमूट, आपल्याला चिमूट म्हणजे एकदम किंचितशी तुरटी घालायची आहे. व्यवस्थित मिक्स करायचंय मधामध्ये तुरटीला आणि धुतलेल्या चेहऱ्यावरती लावायचं आहे. 15 मिनिटांनंतर आपल्याला चेहरा जो आहे तो धुवून काढायचा आहे. हे रोज करायचंय आपल्याला. तर एक दिवसात नाही तर रोज करायचंय ड्राय स्किन वाल्यांनी. आणि आता इथं बघा, ज्यांची स्किन खूप जास्त ऑइली आहे त्यांच्यासाठी कोणता उपाय असणार आहे, ते कसा तुरटीचा वापर करून आपले पिंपल जे आहेत ते कमी करू शकतात. तर एक बॉटल घ्यायची आहे, स्प्रे बॉटल घ्यायची आहे, 100 ml ची अंदाजे. तर 100 ml ची जर समजा तुम्ही स्प्रे बॉटल घेतली असेल तर त्यामध्ये अर्धा चमचा तुरटी पावडर घालायची आहे आणि बाकीचं जे घालायचंय तुम्हाला पाणी घालायचंय 100 ml आणि व्यवस्थित हलवायचंय, शेक करायचं आहे. आणि रोज रात्री झोपताना काय करायचंय, ते चेहऱ्यावरती स्प्रे करून झोपायचं आहे. प्रत्येक वेळेस तुम्हाला शेक करायचं, म्हणजे रोज करायचंय. हा उपाय जो आहे तो रोज करायचा आहे. ऑइली स्किन वाल्यांना पिंपलचा थोडासा प्रॉब्लेम जास्त असतो आणि त्यांनी म्हणजे साधारणतः 8 ते 10 दिवसामध्ये त्यांचे पिंपल जे आहेत हा उपाय जर केला तर कमी झालेले दिसतात आणि नियमित पुढे कायम जर करत राहिला तर डाग सुद्धा गेलेले दिसणारे आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही या तुरटीचा वापर जो आहे असा करू शकता आणि तुमच्या चेहऱ्यावरचे डाग वगैरे जे आहेत ते कमी करू शकता. तुरटी पद्धतीने तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरचे वांग म्हणा, चेहऱ्यावरचे डाग म्हणा किंवा चेहऱ्यावरचे पिंपल जे आहेत ते कमी करू शकता. फक्त या पद्धतीने तुम्ही फॉलो करा, नक्कीच तुम्हाला तुरटीचा फायदा होणार आहे. चुकीच्या पद्धतीने जर तुम्ही फॉलो केला तर तुम्हाला त्याचा फायदा तर होणार नाही, उलट तोटा सुद्धा, नुकसान सुद्धा होऊ शकतं. तर अशा करता व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा. तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओ मध्ये. तो पण बाय.